तालुक्याच्या कामठा गावातील क्रीडा संकुलनात उभारण्यात आलेल्या सोलर हायमास्ट लाईटचा खांब कोसळत असलेल्या एक विद्यार्थी जखमी झाल्याची घटना कामठा गावातील क्रीडा संकुलनात उघडकीस आली आहे। यामध्ये 15 वर्षीय आर्यन मेंढे हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कामठा येथील क्रीडा संकुलनात काही महिन्यांपूर्वी सोलर हायमास्ट लाईटचे खांब उभारण्यात आले होते। या खांबावर सोलर प्लेट कंत्राटदाराने काम पूर्ण केले। मात्र काल दुपारच्या सुमारास क्रीडा संकुलनात सराव करण्यासाठी खेळाडू व विद्यार्थी नेहमीप्रमाणे आले असता GS हायस्कूल येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी आर्यन मेंढे हा खांबापासून काही अंतरावर सराव करीत असताना अचानक सोलर प्लेट लागलेल्या खांब खाली कोसळला। यामध्ये खांब आर्यनच्या डोक्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जखमी झाला। या घटनेने क्रीडा संकुलनात एकच धावपळ उडाली होती। या दरम्यान उपस्थितांनी आर्यन मेंढे या तरुणाला लगेच रुग्णालयात हलविले। या घटनेची माहिती क्रीडा संकुल प्रशासनाला देण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी करून दोषी कंत्राटदारावर कारवाई करावी तसेच उपचाराचा संपूर्ण खर्च विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात यावा अशी मागणी महेंद्र मेंढे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे।